कप्तान ने नीलेश के हाथ में गेंद सौंपी यहाँ पर। पहली ओवर लेके 4 का मैच यहाँ पर। फर्स्ट टू ऑल्सो पावर प्ले। यहाँ पर जो मैच यूट्यूब पे लाइव है यहाँ पर। गजानन मित्र मंडल आयोजित टूर्नामेंट का दूसरा दिन। चंद्रकांत पाटिल, विनीत पाटिल, कविता पाटिल, शशिकला पाटिल, निशित पाटिल द्वारा यह टूर्नामेंट का आयोजन। इनके 101 से टूर्नामेंट का आयोजन किया गया पर। नीलेश भोईर पहली ओवर लेके आए। कप्तान ने अपनी उनके गेंद सौंपी है। ये चले नीलेश। 10 बॉल के समय इस्तेमाल राइट अमाउंट और शॉर्ट ऑफ लेन माफ कीजिएगा। अच्छी गेंद थी वहां पर। गेंद के वहां पर लॉन्ग अप की दिशा में 6 उम्दा शॉट लगाया नीलेश द्वारा। अच्छा उम्दा शॉट लगा। 6 रन मिले बल्लेबाज को। 6 रन टीम के खाते में। एक तगड़ा शॉट लगा लॉन्ग अप की दिशा में। वहां पर गेंद खो गई। यहाँ पर पहली शुरुआत वहां पर नीलेश के। गेंद रुका, थोड़ा सा गेंद खो गया यहाँ पर। गेंद के कारण खेल रुका है वहां पर। गेंद आगे यहाँ पर थोड़ा सा खेल रुका था वहां पर। पहली गेंद में छक्का लगाया नीलेश नीलेश भोईर द्वारा। ये चलिए नीलेश। नीलेश के लिए नीलेश दोनों बल्लेबाज कर गेंद बहादुर बल्लेबाज का नाम भी नीलेश है और ये शॉट अपना वहां पर अच्छा उम्दा शॉट लगाया। 6 रन मिले लॉन्ग ऑफ की दिशा में। 6 रन मिले बल्लेबाज को। 6 रन मिले। 6 रन। 6 रन वहां पर डिक्लेयर है वहां पर। 6 रन से बढ़ता स्कोर। 12 रन बोर्ड पे आ चुके हैं। अच्छे उम्दा शॉट लगा नीलेश। इनके बल्लेबाज अच्छे अट्टे कट्टे बल्लेबाज है। 6 रन में बल्लेबाज को 6 रन टीम के खाते में। अच्छी शुरुआत हुआ उनकी टीम से। गावदी रायडुल की अच्छी शुरुआत हो गई यहाँ पर। मैच चल जल्दी। कचरा वाला हाँ। खेल में थोड़ी रुकावट यहाँ पर। चारों का मैच यहाँ पर शुरुआत अच्छी हुई है नीलेश द्वारा। ये चले नीलेश। गेंदबाजी तैयार। बल्लेबाज है नीलेश। और थोड़ी सी खराब गेंद ऑप्शन से काफी खराब गेंद। अंपायर के दोनों हाथ बाहर निकले। 1 रन का इजाफा बढ़ता स्कोर 13। फर्स्ट ओवर ऑफ पावर प्ले। चलिए नीलेश। गेंदबाजी करेंगे नीलेश के लिए और गेंद का एक्स्ट्रा कवर की दिशा में वहां पर कैच हो सकता था लेकिन कैच छूट गया। पर कोशिश से की थी लेकिन वहां पर कैच छूट गया क्षेत्र क्षण से। और ये डॉट बॉल इसी तरह कोई रन नहीं। अच्छी कोशिश की थी लेकिन कैच छूट गया है क्षेत्र क्षण से। चलिए नीलेश। 7 का इस्तेमाल नीलेश के लिए। आड़े बजे खेलना चाहते वहां पर गेंद के वहां पर स्क्वेयर की दिशा में वहां पर 1 रन पूरा किया। दूसरा रन पूरा करना चाहते थे लेकिन वहां पर एक ही रन है स्क्वेयर लेग अंपायर द्वारा वहां पर। 1 रन से बढ़ता स्कोर। वहां पर गेंद खो गई थी, मिल गई वहां पर। गेंद आ गया वहां पर। 1 रन से बढ़ता स्कोर पहली ओवर प्रगति पथ पर। 14 रन बोर्ड पे आ चुके हैं अभी तक यहाँ पर। नीलेश द्वारा अच्छी बल्लेबाजी का नमूना पेश कर रहे हैं दोनों बल्लेबाज।
नीलेश और जयेश, ये चले तैयार। नीलेश राइट मोर, गेंदबाज तैयार नीलेश के लिए। और गेंद के पॉइंट की दिशा के ऊपर से वहां पर देखना, वहां पर एक ही रन डिक्लेयर जोन में गए, वहां पर एक रन से बढ़ता स्कोर 15 रन बोर्ड पे आ चुके, एक ही रन मिलेगा बल्लेबाज को। 15 रन बोर्ड पे आ चुके हैं। नीलेश अच्छी बल्लेबाजी का नमूना पेश कर रहे हैं पहली और प्रगति पथ पर, और 15 रन बोर्ड पे आ चुके हैं। कड़ी धूप मैदान में शांत क्रिकेट यहाँ पर, शनिचर का दिन। नीलेश, गेंदबाजी है नीलेश, बल्लेबाज है नीलेश, दोनों नीलेश नीलेश, ये चले नीलेश राइट आर्म और नीलेश के लिए। और बाहरी बल्ले का बाहरी किनारे से गेंद के डी जोन में एक रन मिलेगा बल्लेबाज को, एक रन टीम के खाते में योगदान, बढ़ता स्कोर 16 रन। पहली वो पहली ओवर की समाप्ति हो चुकी है यहाँ पर, 3 ओवर शेष है, चारों का मैच है यहाँ पर। आज का दिन का तीसरा मैच यहाँ पर। और कप्तान किसके हाथ में गेंदबाज देते हैं? नए गेंदबाज नीलेश उबाले, उबारे उबारे नए गेंदबाज, अच्छी नपीतली गेंदबाजी के पहले मैच में अच्छी गेंदबाजी नीलेश उबारे द्वारा। काफी नामचीन गेंदबाज लगते हैं यहाँ पर, देखना है। जयेश तैयार है नीलेश की गेंदबाजी के लिए, तैयार। लेफ्ट ऑफ राउंड गेंद तैयार। और नीचे रहती हुई गेंद सीधी जाते हुए बल्ले से खेलना चाहते थे कवर की दिशा में, लेकिन बल्ला और गेंद में संगम नहीं हुआ, अगला का विकेट कीपर ने किया, इसे डॉट बॉल। अच्छी गेंदबाजी का नमूना पेश करता है मिस्टर नीरज उबारे। चारों का मैच दूसरी ओर प्रगति पथ पर। नीरज उबारे तैयार, लेफ्ट मोर, जयेश के लिए उम्दा शॉट लंबी की दिशा में, वहां पर कैच हो सकता है, लेकिन हाँ गेंद गई 6 रन के लिए, उम्दा शॉट लगाया बल्लेबाज ने। 6 रन से बढ़ता स्कोर, टीम के खाते में 6 रन गए वहां पर, बढ़ता स्कोर 22, 22 रन बोर्ड पे आ चुके हैं। दूसरा प्रगति पथ पर थोड़ी सी खराब गेंद नीले द्वारा, उबारे द्वारा, और उसका अच्छे बल्लेबाजी का नमूना पेश करते हुए मिस्टर जयेश। दूसरी ओर प्रगति पथ पर, इसलिए नीलेश नीलेश उबारे तैयार, लेफ्ट ऑफ राउंड गेंदबाजी थी। जयेश के लिए उम्दा शॉट, गेंद को लॉन्ग ऑफ की दिशा में ओवर कैच हो सकता है, लेकिन बढ़िया कोशिश किया था, लेकिन वहां पर दीवार को टच किया, वहां पर उसने वहां पर 6 रन मिले बल्लेबाज को, 6 रन टीम के खाते में। कोशिश तो की थी, लेकिन यहाँ पर 6 रन मिले बल्लेबाज को, 6 रन टीम के खाते में। स्कोर पहुंचा 28, 28 ऑन द बोर्ड, 28 रन बोर्ड पे आ चुके हैं। दूसरी ओर प्रगति पथ पर नीले द्वारा यहाँ पर नीले तैयार, लेफ्ट रन गेंद में तैयार जयेश के लिए, और घुमाना चाहते थे ऑन साइड में गेंद, मारना चाहते थे ऑफ साइड में, माफ कीजिए, लेकिन गेंद सीधी गई वहां पर, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया और गेंदबाज को दिया सौंपा, इस इधर डॉट बॉल, कोई रन नहीं। अच्छा माहौल क्रिकेट के लिए यहाँ पर, आज का दूसरा दिन टूर्नामेंट का। कड़ी धूप मैदान में नीलेश उभारे तैयार जयेश के लिए, ये चलिए नीलेश लेफ्ट ऑफ राउंड गेंद पे करेंगे और उम्दा शॉट, गेंद के लॉन्ग अप, और लॉन्ग अप की दिशा में ऊपर फील्डर मौजूद, एक ही रन मिलेगा बल्लेबाज को, अच्छी फील्डिंग वहां पर, एक रन मिला बल्लेबाज को, एक रन टीम के खाते में योगदान, एक रन से बढ़ता स्कोर 29, 29।
नीलेश उबारे तैयार। जयेश के लिए, माफ कीजिए, नीलेश के लिए, और ये गेंद के मिड की दिशा में, वहां पर फील्डर मौजूद, एक ही रन मिलेगा बल्लेबाज को, एक रन की संतुष्टि। ओके, फिनिश। दूसरी ओवर की समाप्ति हो चुकी है। 6 गेंद हो चुके हैं और अभी 12 गेंदें शेष है। 12 गेंदे में कितने रन उबारते बल्लेबाज, देखना है यहाँ पर। 4 ओवर का मैच। 30 रन बोर्ड पे आ चुके हैं। अभी तक 12 गेंदों का खेल बाकी है। दोनों सलामी के बल्लेबाज पिच पे शामिल है। 2 ओवर का खेल बाकी है यहाँ पर। कप्तान किसे गेंद देते सौंपते देखना चाहते हैं। अच्छा माहौल क्रिकेट के लिए। कड़क धूप मैदान में। तीसरा ओवर लेके प्रगति पर नए गेंदबाज ओमकार। ओमकार छोटे कद के गेंदबाज है। देखना है 6 गेंद में कितने रन देते हैं ओमकार, और बल्लेबाज को आउट कर सकते हैं कि नहीं है, देखना ही वक्त ही बताएगा यहाँ पर। फील्डिंग जमा, डीप कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट, पॉइंट, शॉर्ट कवर, इसे फील्डिंग की जमावट। तीसरे ओवर लेके आए मिस्टर ओमकार। सामने है नीलेश, और ये ऑफ स्टंप से एक खराब गेंद, पहली गेंद वाइड गेंद, 1 रन का इजाफा। 31 रन। चलिए नीलेश गेंद में तैयार। नीलेश के लिए और उम्दा शॉट लगा ऊपर के डी जोन में, लगता है यहाँ पर 1 रन का इजाफा। बढ़ता स्कोर 32। शांत माहौल, शांत क्रिकेट यहाँ पर। शनिचर का दिन, कल संडे एतवार, यहाँ पर छुट्टी का दिन। ये चल चले ओमकार। अच्छी गेंद अंदर आती हुई, इसको कट करना चाहते थे कवर की दिशा में, लेकिन गेंद अपने फॉलो थ्रो में गेंद को गैदर किया, कोई रन नहीं। इसी तरह डॉट बॉल। तीसरी ओवर प्रगति पथ पर, 4 का मैच। चलिए नीलेश, अब माफ कीजिए ओमकार, राइट आर्म ओवर नीलेश के लिए, और उसको घुमा दिया मिड की दिशा में। वहां पर फील्डर मौजूद है, लेकिन यहाँ पर अच्छी फील्डिंग, वहां पर कम से कम एक ही रन मिला बल्लेबाज को, और ये खराब शेषे से 2 मिले बल्लेबाज को रन। ओवर थ्रो किया पर 3 रन कम से कम बचा सकते हैं, लेकिन यहाँ पर 2 रन मिले बल्लेबाज को, 2 रन से बढ़ता स्कोर 34। 34 रन बोर्ड पे आ चुके हैं। कम से कम 2 रन बचे हैं। शतक वहां पर अच्छी फील्डिंग मिड के द्वारा। अच्छे बल्लेबाजी का नमूना पेश करते हैं जयेश पाटिल और नीलेश भोईर द्वारा। अच्छी बल्लेबाजी करते हैं दोनों बल्लेबाज। ये चले ओमकार, राइट आर्म ओवर। जयेश के लिए उम्दा शॉट, लंबी की दिशा में, ऊंचा कद है यहाँ पर। ये गेंद सीमा रेखा बाहर, ऊंचा कद का तगड़ा शॉट लगा वहां पर। 6 रन मिले बल्लेबाज को। 6 रन से बढ़ता स्कोर 40। 40 ऑन द बोर्ड। जयेश ने उम्दा शॉट लगा। 6 रन मिले बल्लेबाज के बल्ले से। 40 रन बोर्ड पे आ चुके हैं। तीसरी ओवर प्रगति पथ पर, शांत माहौल, शांत क्रिकेट। ये चले ओमकार नीलेश के लिए, और नीचे रहती गेम उसको ऑन साइड में खेलना चाहते थे, लेकिन गेंद गई विकेट कीपर के पास। इसी तरह डॉट बॉल, कोई रन नहीं, कोई बढ़ोतरी नहीं यहाँ पर। अच्छा कमबैक किया ओमकार ने। छोटे कद के गेंदबाज है। ये चले तैयार, राइट आर्म ओवर नीलेश। जयेश के लिए उम्दा शॉट लगा पर कैच हो सकता है लॉन्ग ऑफ की दिशा में, और यहाँ पर कैच और कैच छोड़िए यहाँ पर। कम से कम बल्लेबाज को 2 रन मिले, बल्लेबाज को एक जीवदान मिला। 2 रन मिले बल्लेबाज को।
2 रन से बढ़ता स्कोर 42। 42 रन बोर्ड पे आ चुके हैं। लास्ट ओवर है। देखते हैं कप्तान किसके हाथ में गेंद सौंप देते हैं यहाँ पर। कप्तान से गुजर के जल्दी से यहाँ पर मैच की शुरुआत कीजिए। लास्ट ओवर है। थोड़ा सा ड्रिंक ब्रेक्स वहां पर दोनों प्लेयर्स। यहाँ पर स्टॉपर मैच स्टॉप वॉच लगा है वहां पर। 15 मिनट हो चुके हैं यहाँ पर। लास्ट ओवर है यहाँ पर। थोड़े से कप्तान जी को जल्दी मैच यहाँ पर खिला है यहाँ पर। प्लेयर से अनुवादन है यहाँ पर। लास्ट और फाइनल ओवर गेंदबाज है। सीमित और मैच यहाँ पर। डीप कवर लॉन्ग ऑफ दिशा में यहाँ पर। धर्मेश धर्मेश पाटिल नए गेंदबाज लास्ट ओवर लेके है। सामने नीलेश और जयेश। ओपनिंग जोड़ी मार्क वॉस स्टीव वॉ जैसे दोनों भाई खेले नीलेश और जयेश। अच्छे बल्लेबाजी करे दोनों बल्लेबाज। धर्मेश राइट मोर नीलेश के लिए। और ये खराब गेंद धर्मेश द्वारा पहली गेंद खराब। वाइड गेंद का इजाफा बढ़ता स्कोर 43। यहाँ पर चले धर्मेश राइट मोर फुल टॉस गेंद वहां पर कवर के पॉइंट की दिशा के ऊपर से गई और ये उम्दा शॉट लगा है। 6 रन मिले बल्लेबाज को नीलेश के बल्ले से। 6 रन से बढ़ता स्कोर 49। 50 को एक कम वहां पर। खराब गेंद वहां पर पूरा पूरा फायदा उठा नीलेश के बल्ले से। तगड़ा शॉट लगा वहां पर। यहाँ पर लास्ट ओवर फाइनल ओवर की शेष है गेंद यहाँ पर। धर्मेश राइट मोड़ता है नीलेश के लिए। और उम्दा शॉट लगा वहां पर कैच हो सकता है मिड की दिशा में वहां पर। लेकिन यहाँ पर देखना चाहते हैं। 6 रन मिले बल्लेबाज को मिड की दिशा में हमारे कमेंट्री बॉक्स की दिशा में 6 रन मिले बल्लेबाज को। 6 रन से बढ़ता स्कोर 55 रन बोर्ड पे आ चुके हैं। अच्छे बल्लेबाजी नमूना पेश करते हैं मिस्टर नीलेश। और खराब गेंदबाजी कर रहे मिस्टर धर्मेश वहां पर। 6 रन मिले बल्लेबाज को। 6 रन से बढ़ता स्कोर 55। 55 रन बोर्ड बोर्ड पे आ चुके हैं अभी तक। ये चले धर्मेश राइट और नीलेश के लिए। शॉर्ट लेन गेंद थी वहां पर मिड की दिशा में वही शॉट वहां पर कमेंट्री बॉक्स की दिशा में 6 रन मिले। खराब गेंदबाज खराब गेंदबाजी अच्छी बल्लेबाजी लेकिन वहां पर गेंदबाजी खराब कर रहे हैं धर्मेश। शॉर्ट ऑफ लेन गेंद कर रहे हैं और पूरे पूरा बल्लेबाज। 6 रन से बढ़ता स्कोर 61। चल धर्मेश राइट आर्म नीलेश के लिए। और उम्दा शॉट लगा वहां पर लॉन्ग ऑफ की दिशा में वहां पर की देखना है। वहां पर 6 रन मिले बल्लेबाज को। 67। खराब गेंदबाजी वहां पर पूरा पूरा फायदा उठा रहे बल्लेबाज। इससे बल्लेबाज नीलेश की बल्लेबाजी धाकड़ उम्दा तगड़ा शॉट लगा रहे धर्मेश के गेंदबाज को। पूरा निखर दिया बल्लेबाज नीलेश ने लगातार चार चार गेंद में 4 सिक्स लगा नीलेश ने। ये चले धर्मेश राइट मोर शॉर्ट अप लेन गेंद दी उस गेंद वहां पर मिड की दिशा में वहां पर देखना है वहां पर।
यहाँ पर 1 रन मिलेगा बल्लेबाज को। स्कोर 68, 68 रन यहाँ पर बोर्ड पर आ चुके हैं। खराब गेंदबाजी धर्मेश द्वारा, गेंद खो गया यहाँ पर। बॉल दे ना। गेंद गेंद वहां पर खो गया। अभी यहाँ पर दूसरी गेंद वहां पर देगी यहाँ पर धर्मेश के हाथ में। बॉल है चौथा ओवर का लास्ट गेंद है यहाँ पर। ये चले धर्मेश, नीलेश के लिए उम्दा शॉट लगा, गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में, लॉन्ग ऑन की दिशा में माफ कीजिए, वहां पर अच्छी फील्डिंग द्वारा वहां पर बैठे बैठे थ्रो किया, लेकिन वहां पर 2 रन पूरा किया बल्लेबाज ने। और ये तीसरा रन लेना चाहते, लेकिन वहां पर आउट। तीसरा रन के लिए आउट के बल्लेबाज। 2 रन से संतुष्टि वहां पर मिली है बल्लेबाज को, और पारी की समाप्ति हो चुकी है। इसके बाद आंखों देखा हाल मिस्टर नयन शिर्के। चोवीस बॉल मध्ये 71 धावांची गरज. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोरबोर्डवर उभारली 70 धावा. बॅटिंग करत असताना विदाउट विकेट लॉस गावदेवी ऐरोली टीमने कमालीची बॅटिंग आपण पाहिली निलेश भोईरच्या बॅटमधनं. तेवढीच चांगली बॅटिंग जयेश पाटीलची मॅच मध्ये राहिली. 46 धावांवर वैयक्तिक नॉट आउट. खेळ मैदानच्या आतमध्ये आपण निलेश भोईरचा पाहिला. खूप सारा संघर्ष, कॅच ड्रॉप झाल्या. तब्बल धावसंख्या स्कोरबोर्डवर 24 बॉल नंतर 70 धावा आणि 71 धावांचा पाठलाग आता करायचा आहे संजय स्मृती जयसानपाडा टीमला. महत्वपूर्ण मॅच सेकंड राऊंड मधली. नेक्स्ट मॅच कराबे 11 आणि विकी स्मृती एकवीर ऐरोली दोन्ही टीमचा कॅप्टन आपण उपस्थित व्हा. रिपोर्टिंग आपण करायचं आहे. थोडेसे लॉट्स मध्ये करेक्शन आहेत, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अप्पा स्ट्रायकर्स बेलापूर सीबीडी आणि त्यांच्या विपक्षात विकी स्मृती एकवीर ऐरोली दोन्ही टीमचा कॅप्टन आपण उपस्थित व्हा. अप्पा स्ट्रायकर्स आणि एकवीर ऐरोली दोन्ही टीमचा कॅप्टन आपण उपस्थित व्हा. आपण पुढील मॅचचा टॉस करतोय, परंतु जाऊया मॅच कडे. क्रिकेटची अविस्मरणीय दुनिया आणि क्रिकेटची मॅच आता मैदानच्या आतमध्ये रंगतीये. महत्वपूर्ण मॅच सेकंड इनिंगला होतीये सुरुवात. 4 ओव्हरची मॅच, अर्थातच 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये बनवायच्या आहेत तब्बल 71 धावा. ओपनिंग पियर मैदानच्या आतमध्ये दाखल होतीये. ओमकार आणि भरत वाडवाल दोन बॅटर मैदानच्या आतमध्ये पोहोचलेत 71 धावांचा पाठलाग करण्यासाठी. आणि टीम अडल आता मैदानच्या आतमध्ये रंगतीये धावा रोखण्यासाठी. तुम लोग नीचे बैठो, नीचे बैठो, नीचे बैठो, ऊपर मत आओ। ये लोग कोई नहाए नहीं रहे, इनको कल साबुन लेके रखा नहाने के लिए। संतूर देखो, संतूर से नहा के बोला एक बात ना है, नहाए नहीं, नहाए नहीं तुम लोग, नहाए नहीं, नहाया कौन सा साबुन लगाए, तो दो लगाए।
और तू कौन सा लगा तू? डेटॉल। और तू? तू तो नहाने लगता है। कुंभ मेला में नहा के आने का तुम लोग। नहाए नहीं हो। चला दोन्ही टीम थोडंसं स्पीडअप करा, अजून खूप सारा मॅच कव्हर होणं बाकी आहे. थोडंसं सहकार्य आपण करा, प्रत्येकाच्या सहकार्यातून स्पर्धा पार पाडली जातीये. आपण पाहताय गजानन मित्र मंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 20-25 त्यामध्ये रंगणारी दिवस क्रमांक 2 मधील सेकंड राऊंडची मॅच. एका बाजूला संजय स्मृती सानपाडा पहिल्या मॅच मध्ये विजयी झाले. तदनंतर आपण दुसरी मॅच पाहिली, गावदेवी ऐरोली टीम विजयी झाले आणि दोन्ही टीम विजयी झाल्यानंतर विजयी टीमची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पाहता पाहता पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर बोर्डवर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर उभारली तब्बल 70 धावा. बॅटिंग करत असताना जयेश पाटील आणि निलेश भोईरच्या बॅटमधनं चांगली पारी आपण पाहिली. तदनंतर सेकंड इनिंगला आता होतीये सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या स्पेल मध्ये बॉलर गौरव, स्ट्रायकिंगला बॅटर ओमकार. पहिलाच बॉल कडक स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक निवडलाय आणि बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन बसलाय. पहिल्या बॉलवर ओमकार होतोय बाद. स्ट्रोक नक्की चांगला होता, परंतु पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये क्षेत्ररक्षक जो ज्या ठिकाणी सेट केला होता, तो ट्रॅक रचला होता, त्यामध्ये अडकवलाय बॅटर ओमकारला. बॉलर गौरवने चांगली बॉलिंग मी तर म्हणेल पहिल्या बॉलवर विकेट कॅरी केली आहे. थोडस दडपण आता सानपाडा टीम वर नक्की येईल, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. परंतु अशक्य क्रिकेटमध्ये काही नसतं, क्षमतेनुसार कामगिरी आता करायची आहे. सानपाडा टीमला आत्मविश्वासाने खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश करायचा आहे आणि आपल्या बॅटिंगने प्रेक्षकांची मनं जिंकायची आहेत. परंतु पहिल्या बॉलवर मन जिंकलंय बॉलर गौरवने. विकेट कॅरी केली आहे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना. ओव्हर द विकेटने शॉर्ट ट्रॅकर बॉल कव्हर पॉइंट रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. अजयच्या बॅट मधनं एक धाव होईल कंप्लीट. धावसंख्येचा श्री गणेशा. धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर एक धाव धावफलकावर. स्ट्रायकिंगला बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपण लेफ्ट हँडर बॅटर भरत पाहताय. पहिल्या मॅच मध्ये चांगले स्क्वेअर कटचे स्ट्रोक आपण त्याच्या बॅट मधनं पाहिलेत. चौकार मारण्यासाठी ओळखला जातो हा फलंदाज. क्लासिकल बॅटर आहे, परंतु क्लासिकल बॅटिंग आता या मॅच मध्ये महत्वाची आहे सानपाडा टीम साठी. राऊंड विकेटने नेक्स्ट बॉल आणि क्लासिकल स्ट्रोक आपण पाहिला भरतच्या बॅट मधनं. बॉल सीमारेषा पार, षटकार. 6 धावेच्या मैदानी धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्येला आकार प्राप्त होईल. धावसंख्या स्कोर बोर्डवर सजली जाईल. 7 धावा धावफलकावर. 7 ऑन स्कोर बोर्ड. मॅच नक्की चांगली रंगेल, कारण दोन्ही टीम मातब्बर आहे. त्यांच्यामध्ये चालू असणार हा महामुकाबला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. नेक्स्ट बॉल आणखी एक चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला. बॉटम हँडचा चांगला वापर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. चांगला स्ट्रोक आपण पाहिलाय मैदानाच्या आतमध्ये बरचसा. 2 धावा होत आहेत पूर्ण मैदानाच्या आतमध्ये. 2 धावींच्या मैत्रीने धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर 2च्या मैत्रीने जाऊन पोहोचतीये 9 धावा. टॉस बॉल आणखी एक क्लासिकल स्ट्रोक, परंतु पाहू शकाल उंची जास्त अंतर कमी. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. कुठल्याही प्रकारची चुकी होत नाहीये बॉलिंग करत असताना आणि क्षेत्ररक्षक करत असताना ऐरोली टीमच्या कडून आणखी एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. भरत बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर विशाल रोकडे येतोय इनाट नंबर 4 वर मैदानाच्या आतमध्ये. चांगला स्ट्रोक आपण बरेचच्या बॅट मधनं 6 धावा आल्या होत्या, तदनंतर 2 धावा. तदनंतर तो बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिरावली आता. पाहू शकाल 9 धावा धावफलकावर. 2 विकेट लॉस केलेत आणि मोठे विकेट होते मैदानाच्या आतमध्ये ओंकार आणि भरत.
बॅटिंग साठी आता आणखी एक लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल. या सिटीचं वाईट बॉल, 2 समांतर रन्स मिळतील अवांतर. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 10 धावा धावपलकावर. 10 ऑन स्कोर बोर्ड, 10 धावा धावपलकावर. पहिली ओव्हर प्रगतीपथावर असताना आपण मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करताना गौरवला पाहताय. आणखी एक बॉल, वाईट बॉल, बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आता मैदानाच्या आतमध्ये. बॉलर गौरव फेकतोय, थोडासा प्रेशर रिलीज होतोय बॉलिंग एंडवर, परंतु प्रेशरला झुगारून चांगली कामगिरी बॉलिंग करताना गौरवला करायची आणि तेवढीच चांगली कामगिरी आता बॅटरला सुद्धा करायची आहे. कारण मोठी धावसंख्या स्कोर बोर्डवर उभी करायची आहे, तब्बल 71 धावा. आयुष्यात संकट कधी अडवायला येत नाही, संकट घडवायला येतात, परंतु त्या संकटांवर मात करून तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. शॉर्ट ट्रॅकर बॉल पुल केलाय आणि आणखी एक चांगला झेल आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. फिल्डिंग करत असताना गावदेवी ऐरोली टीमच्या माध्यमातून आणखी एक बॅटर बाद होतोय विशाल. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने पोहोचत असताना आपण पाहताय तेजस पाटीलला आता जबाबदारी खूप सारी वाढतीये सानपडा टीम साठी, कारण पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 3 विकेट गमावल्या आणि धावसंख्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये फक्त उभी केली धावपलकावर 11 धावा. 18 बॉल किती भाऊ? 18 बॉल किती पाहिजे निखिल? 18 बॉल मध्ये तब्बल 60 धाव्यांची गरज, म्हणजेच काय प्रत्येक ओव्हर मध्ये 20 धावा करणं गरजेची गोष्ट आता सानपडा टीम साठी. षटकारांची आतषबाजी आता महत्वपूर्ण मॅच मध्ये, परंतु चांगली बॉलिंग पहिल्या स्पेल मध्ये गौरवची राहिली, कारण मोठ्या विकेट त्याने बाद केल्या मैदानाच्या आतमध्ये. 3 विकेट घेतल्या. दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. तुषार दुसऱ्या ओव्हर मध्ये लेफ्ट आर्म बॉल, शॉर्ट ट्रॅकर बॉल पुल केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. फेकी होईपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 1 धावा जयच्या बॅटमधनं 1 धाव्याने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचेल 12. डेड बॉल असेल मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन सुद्धा रेडी नव्हते मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना. तुषारच्या विरुद्ध डेड बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्थिरावली आहे, 12 धावा धावपलकावर. 1 बॉलचा खेळ समाप्त. बॉलर तुषारचा सेकंड बॉल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने शॉर्ट ट्रॅकर होता, पुल केलाय, चांगला स्ट्रोक. लॉंग लेग रिजन मध्ये एक सिंगल, डिक्लेअर स्वरूपामध्ये धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 धावा. नेक्स्ट मॅच अप्पा स्ट्रायकर्स सीबीडी ने विकी स्मृती एकवीर ऐरोली, दोन्ही टीमचा कॅप्टन आपण उपस्थित बा. अप्पा स्ट्रायकर्स आणि विकी स्मृती एकवीर ऐरोली, आणखी एक मोठी मॅच रंगेल. क्रिकेटचं घमासान, क्रिकेटचं महायुद्ध, क्रिकेटची दुनियादारी आणि रामधनु क्रीडांगणावर रंगणारा क्रिकेटचा अद्भुत सोहळा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सेकंड राऊंड मधली मॅच रंगतीये. पहिल्या इनिंग मध्ये षटकारांची आतषबाजी आपण पाहिली. पाहता पाहता दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. पहिल्या ओव्हर मध्ये गौरवने धावा खर्च केल्या 11. 3 विकेट कॅरी केले. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होत असताना पहिल्या बॉलवर 1 धाव आणि दुसऱ्या बॉलवर सुद्धा 1च धाव. पुन्हा एकदा एक वाईट बॉल येतोय. वाईटच्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 14 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता, परंतु लाईन अँड लेन खराब होती मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तुषारची आणखी एक वाईट बॉल. 0 इज बेटर दॅन 1. क्रिकेटमध्ये शून्यापेक्षा 1 धावेला खूप महत्व आहे आणि त्याच एक धावेने वाढ होतीये धावसंख्येत. 15 धावा धावपलकावर जाऊन पोहोचतायत.
पुन्हा एकदा एक धाव. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1ने धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या 16 धावा धावफलकावर जाऊन पोहोचतायत. पुढे टाकलेला बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये चांगला स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. षटकार 6 धावा. तेजस पाटीलच्या बॅटमधनं तडाखा होतो मैदानच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचली आहे 22 धावा. 22 ऑन स्कोर बोर्ड. चांगली बॅटिंग तेजस पाटील करतोय मैदानच्या आतमध्ये. पाच बॉलचा खेळ कंप्लीट होतोय. एक बॉल शिल्लक असेल मैदानच्या आतमध्ये. दुसऱ्या ओव्हर मधला. पहिल्या बॉलवर एक सिंगल. दुसऱ्या बॉलवर एक सिंगल. त्यानंतर एक वाईट बॉल. त्यानंतर पुन्हा एक सिंगल. त्यानंतर पुन्हा एक धाव आणि त्यानंतर 6 धावा. अशा पद्धतीने 5 बॉल कंप्लीट होत आहेत मैदानच्या आतमध्ये दुसऱ्या ओव्हर मधले. आणखी एक वाईट बॉल. वाईटच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 23 धावा. 23 ऑन स्कोर बोर्ड. ऑफिशियल पंच आपण थोडस मॅच थांबवा. वॉटर टँकर मैदानच्या आतमध्ये पोहोचली आहे. विनंती असेल आपण बाहेर काढा. चला ऑफिशियल पंच आपण मॅच चालू करा. लगेचच मॅच चालू करा. अजून खूप सारा मॅच कव्हर होणं बाकी आहे. थोडं सहकार्य करा आता दोन्ही टीम. चला ऑफिशियल पंच आपण मॅच चालू करा. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचली आहे 23. 23 धावा. एक बॉल शिल्लक असेल. वाईट दिलं एक बॉल आहे. पहिला डॉट नव्हता दिलेला वाईट दिलेला. दोन वाईट कंटिन्यू लागले. 60 टाकला ना. 2 बॉल वाईट कंटिन्यू आलेत मैदानच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवर एक सिंगल. दुसऱ्या बॉलवर एक सिंगल. तदनंतर एक वाईट बॉल. तदनंतर एक सिंगल. तदनंतर पुन्हा एक सिंगल. तदनंतर 6 धावा आणि तदनंतर वाईट. एक बॉल शिल्लक असेल. 5 बॉलचा खेळ कंप्लीट होतोय. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 23 धावा. दुसऱ्या ओव्हर मधला बॉल तुषारचा. शेवटचा बॉल. एक बॉल शिल्लक आहे. चला ऑफिशियल पंच आपण मॅच चालू करा. काय त्यांचा विषय काय आपलं वाईट दिलं नाही. आपलं वाईट दिलं नाही.
चला एक बॉल शिल्लक आहे. ऑफिशियल मंच आपण मॅच चालू करा. व्हाईटच आहे ना. पहिल्या बॉलवर एक सिंगल, दुसऱ्या बॉलवर एक सिंगल, तदनंतर वाईट बॉल, तदनंतर पुन्हा एक सिंगल. डॉट बॉल आहे. डॉट झालता. डॉट आहे नंतर एक नंतर 6. मला तुम्ही सांगा. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तदनंतर एक वाईट बॉल, तदनंतर एक डॉट बॉल, तदनंतर एक सिंगल, तदनंतर 6 धावा, पुन्हा पुन्हा वाईट. एक बॉल बाकी आहे सांगता बरोबर लिहिले तरी. हा सिंगल डॉट आहे ना, वाईटचा डॉट आला बरं. एक डॉट आला आणि आता वाईट 4-5 झाले ना. एका सुद्धा हिसाब आहे ना. डॉट आहे वाईट आले ना. मग 2 वाईट आले. 2 आले तर 3 वाईट आले. नाही 2 वाईट झाले. डॉट आला ना एक. नाही तो वाईट दिला. डॉट पण नाही. वाईट नाही तर डॉट आला परत एक. डॉट आला नाही एक. हा मग डॉट बॉल आहे तो वाईट दिला. चला ऑफिशियल ऑन फील्ड अंपायर आपण आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा. दोन बॉल मग 2 बॉल आले. आता वाईट दिला ना. 2 बॉल आता 2 बॉल वाईट दिला. तो वाईट आहे. जो आपण डॉट बॉल धरला होता तो वाईट बॉल आहे. दोन बॉल बाकी आहेत का? वाईट दिला ना. वाईट दिला. 2 बॉल शिल्लक असेल. थोडस करेक्शन होतं. चला दोन्ही टीम आपण मॅच चालू करा. समोरचा बॉल तरी वाईट दिले. ऑफचा बाहेरचा वाईट दिले. तो समोरचा बॉल वाईट दिले. फायदा काय? समोरचा बॉल वाईट दिले का काय दिले? वाईट दिले. वाईट आहे. 3 वाईट नाही आहे. 2च वाईट आहे. कसं काय 2 दिले? तुम्ही 3 दिले. वाईट लाईफ मध्ये बॉल कव्हर काय? डॉट आलेला कुठं आहे? बॉल डॉट आलेला कुठं आहे? मी वाईट दिला तर ते बघून 3 होतील. ते बघून 3 होतील.
दोन बॉल सांगताय नेक्स्ट मॅच अप्पा स्ट्रायकर्स बेलापूर आणि विकी स्मृती एकवीर ऐरोली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हा. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 23 धावा, 2 बॉल शिल्लक. आपल्याला जमत ओमी कुठे रे ओमी कुठे पाचवा बॉल बॉलर तुषारचा मैदानच्या आतमध्ये. तेजस पाटील साठी तेजस पाटीलच्या बॅट मधनं 6 धावा आल्या आहेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांनी मैदानच्या आतमध्ये पेश केली आहे. नेक्स्ट बॉल आणखी एक मिस टायमिंग स्ट्रोक मैदानच्या आतमध्ये. तेजस पाटील बाद होतोय मैदानच्या आतमध्ये. विकेट कॅरी करतोय बॉलर तुषार. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हर मधला बॉलर तुषारचा. धावसंख्या स्कोर बोर्ड वर स्थिरावली आहे 23, 23 धावा. थोडीच स्पीडअप करा दोन्ही टीम. लेफ्ट हँडर बॅटर बॅटची कडा येते मैदानच्या आतमध्ये. एक सिंगल डिक्लेअर स्वरूपामध्ये ओव्हरची समाप्ती होतीये. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 1च्या मदतीने जाऊन पोहोचतीये 24 धावा. 12 बॉलचा खेळ कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 24. स्ट्रायकर्स टीमचा कॅप्टन आपण उपस्थित व्हा आणि विकी स्मृती या एकवीर ऐरोली टीमचा कॅप्टन आपण उपस्थित व्हा. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण उपस्थित व्हायचं आहे. वाईट बॉल. वाईटच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 25 धावा. चांगला बॉल मैदानच्या आतमध्ये आपण पाहिला बॉलर राकेशचा. डॉट बॉल. पुन्हा एकदा एक वाईट बॉल येतोय मैदानच्या आतमध्ये. वाईटच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 26 धावा. फोर पिच बॉल. कव्हर रिजन मध्ये कव्हर पॉइंट रिजन मध्ये एक सिंगल. अजयच्या बॅट मधनं धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 27 धावा. फोर पिच बॉल. आणखी एक मिस टायमिंग स्ट्रोक. फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल. कॉट अँड बोल्ड. अजय बाद होतोय मैदानाच्या आत. धावसंख्या स्थिरावली आहे 27. पाच फलंदाज आतापर्यंत
बाद होत आहेत सानपाडा टीमचे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. विकेट सातत्याने बॅक टू बॅक गमावल्या आणि थोडस आता अपयश आपण मैदानाच्या आतमध्ये सानपाडा टीमला येताना पाहताय. नेक्स्ट बॉल ओव्हर पिच. चांगला टायमिंग आपण पाहताय बॉलवर. काऊ कॉर्नर मध्ये 6 धाबा येत आहेत. षटकार येतोय बॅटर वितेशच्या बॅट मधनं 6 धाबा. 33 झाले का? 33 धाबा धावफलकावर. 6 धाबेच्या मैदानात 33 धावा धावफलकावर जाऊन पोहोचतायत. पहिल्या बॉलवर वितेशच्या बॅट मधनं 6 धाबा. षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर पिच बॉल. मिड ऑनच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल होतोय. जयेश पाटील येत आहेत बॉलवर. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचतीये 34. 34 धाबा. फुल टॉस बॉल. बॉल फरार होतोय 4 धाब्यांसाठी. चौकार येतोय मैदानाच्या आतमध्ये. 38 धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचतीये. ओव्हरची समाप्ती होतीये. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचते 38 धाबा. 38 ऑन स्कोरबोर्ड. नेक्स्ट मॅच अप्पा स्ट्रायकर्स आणि विकी स्मृती एकविरा ऐरोली दोन्ही टीम चा कॅप्टन आपण लगेचच उपस्थित बा. शेवटचा कॉल असेल. अप्पा स्ट्रायकर्स आणि एकविरा ऐरोली टीम. शेवटच्या ओव्हर मध्ये बॉलर राजकुमार. पहिलाच बॉल राजकुमारचा डॉट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. राईट ऑन द विकेटने शॉर्ट ट्रॅकर बॉल. शॉर्ट ऑन पुल. 6 धावा येत आहेत. षटकार. फ्लायटेड सिक्सर वितेशच्या बॅट मधनं. वितेश चांगली बॅटिंग आतापर्यंत मैदान करतोय आणि आपल्या टीम साठी लढतोय मैदानाच्या आतमध्ये. सन्मानजनक धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न त्याचा सुद्धा राहील. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचली 44 धाबा. खूप मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा. 71 धाबा. 44 धाबा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये होत आहेत कंप्लीट. बॅटची कडा. गोशांकित क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 45 ऑन स्कोर बोर्ड. 3 बॉलचा खेळ कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 45. 3 बॉल शिल्लक शेवटच्या स्पेल मधले बॉलर राजकुमारचे. आणखी एक शॉर्ट पिच बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न पुरेपूर बॅटवर आला नव्हता बॉल वितेशच्या, परंतु एक सिंगल पूर्ण होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 46. राऊंड द विकेटने वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉलर राजकुमारचा. एकच्या मैत्रीने धावसंख्येत वाढ होईल. 47 ऑन स्कोरबोर्ड. 47 धाबा. ओव्हर द विकेटने आणखी एक बॉल.
टॉप एज लगती है बॅटची. कॅच ड्रॉप होतीये. एकच्या मैत्रीने धावसंख्या स्कोरबोर्ड वर 48 धावा. एक बॉल ना. शेवटचा बॉल सेकंड इनिंग मधला. ओव्हर पिच बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक वितेच्या बॅट मधनं 6 धावा. मॅच फिनिश होतीये. अभिनंदन टीम गावदेवी ऐरोली. आणि हार्ड लक बॅड लक संजय स्मृती जयसानपाडा टीम चांगला खेळ राहिला परंतु अपयश त्यांच्या वाट्याला आलं आणि यश या मॅच मध्ये संपादित करतीये गावदेवी ऐरोली टीम. नेक्स्ट मॅच रंगेल अप्पा स्ट्रायकर्स सीबीडी आणि विकी स्मृती एकवीर ऐरोली टीम. दोन्ही कॅप्टन उपस्थित राहा. पुढील मॅचचा आपण टॉस करतोय. स्ट्रायकर्स टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. विकी स्मृती